हॅलो नमस्कार. तर चला आता वीकेंड आला आहे. वीकेंड आला म्हणजे काहीतरी चेंज हे प्रत्येकाला हवं असतं. तर आज ना मी तुमच्यासोबत एकदम मस्त बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून तेवढे सॉफ्ट आणि स्पॉन्जी असे अप्प्यांची रेसिपी घेऊन आली आहे. हे अप्पे मिक्स डाळींचे आपण बनवणार आहोत, त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. साईडला दिलेल्या बेल आयकनवर क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघून लाईक करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर चला आपण रेसिपीला सुरू करूया. इथे मी सगळ्यात पहिले तांदूळ घेतले आहे. कुठलंही एक माप घ्यायचं आहे. त्या मापाने आपल्याला 3 कप जे आहे ते तांदूळ घ्यायचे आहे. रेशनचे तांदूळ असल्यामुळे मी इथे थोडेसे त्याला वेगळ्या भांड्यात घेतलं आहे, कारण त्याला थोडं जास्त स्वच्छ धुवावं लागणार आहे. इथे मी त्याच मापाने एक माप जे आहे ते आपलं चण्याच्या डाळीचं घेतलं आहे, एक माप मुगाच्या डाळीचं घेतलेलं आहे आणि तेवढंच माप आपल्याला उडदाच्या डाळीचं सुद्धा घ्यायचं आहे. आता हे सगळ्या डाळी आपण मिक्स करून घ्यायच्या आहेत. आता या मी सगळ्या सोबतच धुणार आहे, नंतर सगळं एकत्रच करायचं आहे आपल्याला. आता हे सगळ्या डाळी घेऊन झाल्यात. आपल्या आता फक्त एक डाळ राहिली आहे जी आपण याच्यात अजून ॲड करणार आहोत, ती म्हणजे तुरीची डाळ. त्याच मापाने अर्धा माप आपल्याला तुरीची डाळ घ्यायची आहे. तुरीची डाळ आपल्याला जास्त घ्यायची नाही आहे, ती अर्धा मापच घ्यायची आहे. आता हे सगळं आपण स्वच्छ धुवून घेऊया. जोस्तोर त्याचं पांढरं पाणी निघत नाही तोस्तोर स्वच्छ धुवून घ्यायचं, कारण उडदाची डाळ आहे आणि चण्याची डाळसुद्धा आहे, तर त्याला थोडं जास्त धुवावं लागेल आपल्याला. इथे रेशनचे तांदूळ आहेत, त्यालासुद्धा आपण स्वच्छ धुवून घ्यायचं. तुम्ही ठेवणीतला कुठलाही तांदूळ वापरू शकता, असं काही नाही आहे. आता हे सगळं स्वच्छ धुवून झाल्यावर मी एकत्र केलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मेथी दाणा घालायचा आहे. तर मी एक छोटा चमचानी मेथी दाणा घातलेला आहे ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. जेवढं आपल्याला हे डाळ आणि तांदूळ भिजेल त्याच्या थोडं वर जास्त पाणी घालायचं आहे आणि ह्याला आपण ओव्हरनाईट रात्रभर ह्याला आपण असंच सोक करून ठेवायचं आहे. आता सकाळी बघा ह्याला थोडासा फेस आला आहे, कारण हे थोडं जास्त वेळ फर्मेंट झालेलं आहे. ह्याला एकदा तुम्ही धुवून घेऊ शकता किंवा तसंच बारीक केलं तरी चालतं. मी थोडंसं धुवून घेतलं आहे, म्हणजे की वरवरचं फेसवालं पाणी काढून टाकलं आहे. आता ह्याला मिक्सर जारमध्ये काढायचं आहे आणि जास्त पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. म्हणजे जितकं कमी पाणी वापराल तितकं चांगलं, पण एकदम चोपडं बारीक करून घ्यायचं आहे. आता हे बारीक करून झाल्यानंतर ना मी ह्याला दिवसभर फर्मेंट करायला ठेवलं होतं. तर हे बघा किती छानपैकी फसफसून आलेलं आहे. तर हे आपलं फर्मेंटसुद्धा झालेलं आहे. आता ते बारीक झाल्यानंतरचं ठेवण्यापर्यंतची प्रोसेस जी आहे त्याचा व्हिडिओ जरा स्किप झाला होता, तर मी तुम्हाला डायरेक्ट फर्मेंटेडचाच व्हिडिओ दाखवते आहे. तर आता इथे ना आपल्याला याच्यामध्ये काही गोष्टी ॲड करायच्या, ज्याच्यामध्ये आपण मिरची घेतलेली आहे, हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घेतली आहे. तर तुम्ही अख्खं लसूण आणि थोडंसं आलंसुद्धा घालू शकता. मी डायरेक्ट आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे, ती याच्यात आपण मिक्स करून घ्यायचं आहे बारीक करून. त्याच्यानंतर चवीनुसार याच्यात मीठ घालायचं आहे. आता ना मी याच्यामध्ये कांदा ॲड करते आहे. तुम्ही कांदा नसाल खात, नाही घातला तरीही चालतो. थोडीशी कोथिंबीर पण घालू शकता तुम्ही याच्यामध्ये, ते पण छान लागतं. कांदा थोडा बारीक चॉप करून घालायचा, म्हणजे तो खातानासुद्धा जाणवणार नाही आणि शिजतानासुद्धा पटकन शिजेल. आता हे साईडला ठेवू. इथे आपण चटणी बनवली. आता ही जी चटणी आहे ना एकदम सिम्पल बनवलेली आहे. ह्याच्यामध्ये मी घातलं आहे गोडलिंब, हिरवी मिरची, कोथिंबीर, सुक्कं खोबरं घातलं आहे, ओलं खोबरं नव्हतं म्हणून. मीठ घालायचं आहे, दही घालायचं आहे, थोडंसं लिंबू आणि हलकी साखरेची चव घालायची आणि ह्याला फोडणीने तडका द्यायचा आहे. बस झालं. एवढे करून आपण ही चटणी बनवून ठेवलेली आहे. आता चटणी तुम्ही तुमच्या हिशोबाने कशी पण बनवून घेऊ शकता, जशी तुम्ही डाळवं घालू शकता त्याच्यामध्ये. आता मी डाळवं वगैरे काही घातलेलं नाही आहे, डायरेक्टच चटणी वाटून घेतलेली आहे. आता आपले अप्पे पॅन घेतलेला आहे, त्याला हलका गरम केला आहे. त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे थोडं थोडं. तसं हे नॉनस्टिक आहे, स्टिक होणार नाही, पण तरी आपण थोडंसं तेल घालणार आहोत. सगळ्या साच्यामध्ये अप्पे भरून घ्यायचे. फार डच्च नाही भरायचे, हलके वरपर्यंत भरायचे. झाकण ठेवायचं आणि ह्याला मीडियम लो फ्लेमवरच शिजवून घ्यायचं, म्हणजे की ते खालून करपणार नाही. नाही तर कधी कधी काय होतं ना, मधले जे 3 असतात ना ते करपून जातात. त्यामुळे काय करायचं की मीडियम फ्लेमवर ह्याला शिजवून घ्यायचं. आता ह्याला एक 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून ठेवल्यानंतर ना ह्याला अशा पद्धतीने आपण पलटवून घेणार आहोत, म्हणजे की दोन्ही साईडनी हे छान शिजतील. आता एक 2 ते 3 मिनटानंतर ना आपले अप्पे बनवून तयार झालेले आहे. एकदम मस्त लागतात हे खायला, एकदम पोटभरीची आहे, प्लस हेल्दीसुद्धा आहे. तांदळामुळे ना ह्याला एक क्रंच येतो, क्रिस्पीनेस येतो आणि बाकी डाळीमुळे ना ह्याला एक सॉफ्टनेस येतो, जो ह्याच्यात तुम्हाला दिसेल. मी तुम्हाला दाखवते. हे बघा आपले अप्पे तयार आहे आणि सोबत मस्त अशी हिरवी चटणी. याला आपण सिंपल जिरं आणि हिंग्याचा तडका मारलेला आहे. आता हे बघा तुम्हाला मी दाखवते ओपन करून. एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत आतून आणि तेवढे स्पंजीसुद्धा झालेले आहे, कारण फर्मेंट पण छान झालं होतं हे आणि बाहेरून तेवढाच याला क्रंचीनेससुद्धा आहे. मस्त असं चटणीत घालायचं आणि हे एन्जॉय करायचं आपला वीकेंड. सो रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.